लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरला, पण आम्हाला स्टेटस कसं पाहायचं सर, आम्हाला प्रोफाईल कसं अपडेट करायचं सर, आम्ही तिथे जाऊन चेक कसं करायचं, आधार कार्ड लिंक आहे का नाही, या सगळ्या गोष्टीची माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे। शेवटपर्यंत व्हिडिओ पहा आणि बारकाईने सगळ्या गोष्टी पहा। मी जे सांगतो ते व्यवस्थित करा। जर फॉर्म आणखी भरलं नसेल तर लवकरात लवकर फॉर्म भरून टाका आणि ज्यांनी फॉर्म भरला असेल त्यांनी स्टेटस जाऊन चेक करायचं, आपलं पेंडिंग आहे का, रिव्ह्यू आहे का, अप्रूव्ह आहे का, रिजेक्टेड आहे, हे स्टेटस तुम्हाला जाऊन पाहायचं आहे। तर चला हे आपल्याला बघायचंय की स्टेटस कसं पाहायचं। तर ज्यांनी अजून पण या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे छान छान माहिती तुम्हाला तुमच्यापर्यंत मिळत राहील। चला सुरुवात करूया। बघा या ठिकाणी या वेबसाईटवर तुम्हाला जायचंय। मोबाईल ऍप बंद झालेलं तुम्हाला सगळ्याला माहिती आहे, मोबाईलवर ऍप बंद झालेला आहे, तर तुम्हाला वेबसाईटवर ह्या जायचंय। मोबाईल मधून ही वेबसाईट उघडते, ऍप फक्त बंद झालेला आहे, त्याच्यावर लोड आला होता, काही टेक्निकल इश्यूमुळे ते ऍप बंद झालेलं आहे, पण तुमची वेबसाईट ओपन आहे। वेबसाईटवर जायचंय, ladkibaheen.maharashtra.government.in ही वेबसाईट टाकायची त्या ठिकाणी आणि वेबसाईट टाकल्यानंतर बघा तुम्हाला अशा स्वरूपाचं एक काय दिसेल, तुम्हाला पेज दिसेल। अशा स्वरूपाच्या पेजवर तुम्हाला दिसल्यानंतर या ठिकाणी अर्जदार लॉग इन या ठिकाणी क्लिक करायचंय। अर्जदार लॉग इन वर क्लिक करायचंय। जर तुम्ही तुमचा फॉर्म भरलेला असेल तर तुम्हाला बघा या ठिकाणी मोबाईल नंबर आणि पासवर्ड या ठिकाणी टाकायचा आहे। त्याच्यामुळे परत परत सांगतो, ज्या चुका तुम्ही केल्या होत्या मागच्या वेळेस त्या चुका आता डबल करू नका। मोबाईल नंबर व्यवस्थित टाकायचा आहे, आधार कार्डला लिंक जो आहे तो नंबर टाकायचा आहे। म्हणजे आता ज्यांनी फॉर्म भरला नसेल त्यांच्यासाठी सांगतो, आणि ज्यांनी फॉर्म भरला असेल त्यांनी तो मोबाईल नंबर घेऊन पासवर्ड तुमचा टाकायचा आहे, खाली कॅप्चा टाकायचा आहे आणि या ठिकाणी लॉग इन करायचं आहे। लॉग इन केल्यानंतर बघा तुम्हाला वेगवेगळ्या गोष्टी या ठिकाणी पाहायला मिळतील। तो म्हणजे या ठिकाणी ज्यांनी ऑलरेडी फॉर्म भरलाय त्यांच्यासाठी सांगतोय। बघा या ठिकाणी प्रोफाईल तुम्हाला दिसते, बघा या ठिकाणी तुम्हाला प्रोफाईल नावाचे हे टॅब दिसतोय। या प्रोफाईल नावाच्या टॅब वर तुम्हाला क्लिक करायचे। क्लिक केल्यानंतर तुमची सगळी डिटेल्स तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल। तुमचा या ठिकाणी फोटो व्यवस्थित आलाय का ते चेक करा, नंतर तुमचं फुल नेम म्हणजे तुमचं नाव बरोबर आहे का चेक करा, मोबाईल नंबर चेक करा, डिस्ट्रिक्ट चेक करा, तालुका, विलेज, वॉर्ड, म्युनिसिपल कॉर्पोरेशन किंवा तुम्ही कोणत्या गावात आहेत, तुमचं फेमियन टाईप काय आहे आणि ऑफिसर नेम कोणी त्यांचं जे भरलंय तुमचं त्यांचं नाव वगैरे व्यवस्थित आहे का, ही प्रोफाईल तुम्हाला चेक करायची। जर याच्यामध्ये अजून एक गोष्ट लक्षात ठेवा, हे आधार कार्ड नुसार नाव टाकायचं, तो फुल नेम जे आधार कार्डवर नाव आहे तेच नाव टाकायचे। बरेच लोक म्हणतात की सर आम्ही मराठी माणसं आहेत, मग आम्ही फॉर्म मराठीमध्ये दिलाय, मग आम्ही मराठी टाकलं तर काय होतंय, तर त्यांनी स्ट्रिक्ट वॉर्निंग दिलेले की त्यांनी इंग्लिश मध्ये टाकायचे। त्यांनी दिलं इंग्लिश मध्ये टाकायचं म्हणून आपण टाकायचं। आपण मराठी असं नाही की बाबा आपण मराठी भाषेला आपण या ठिकाणी गौण समजतो, कमी समजतो, असं याचा अर्थ नाहीये। ज्यावेळेस त्यांना सर्च करायचं असेल तर इंग्लिश मध्ये लवकर सर्च होतं, कारण कॉम्प्युटरच्या वगैरे भाषा इंग्लिश आहेत, त्याच्यामुळे त्याला सर्च करण्यासाठी लवकर इंग्लिश सर्च होतं, म्हणून इंग्लिश मध्ये टाकायचं। बाकी याच्यामध्ये अर्थ वेगळा काढू नका आणि जसं दिलंय त्यानुसार फॉर्म भरा, म्हणजे तुमचा लवकरात लवकर फॉर्म अप्रूव्ह होणार आहे। चला आता जर बरेच जण म्हणत असेल की सर आमचं या ठिकाणी प्रोफाईल वगैरे नाव वगैरे चेंज करायचं आहे, तर या ठिकाणी एडिट प्रोफाईल वर क्लिक करायचं। या ठिकाणी एडिट प्रोफाईल वर नावावर या बटनवर क्लिक करायचंय आणि तुम्ही एडिट प्रोफाईल करू शकता। एडिट प्रोफाईल केल्यानंतर तुम्ही काय काय बदलू शकता बघा, या ठिकाणी तुमचा फोटो तुम्ही बदलू शकता, नंतर तुम्हाला या ठिकाणी तुमचं नाव काय चेंज करायचं असेल बदलू शकता, डिस्ट्रिक्ट, तालुका वगैरे सगळ्या गोष्टी तुम्हाला तुमचे कोणी फॉर्म भरलाय काय भरलाय सगळ्या तुम्हाला फॉर्म फोटो वगैरे लावायचा असेल सिलेक्ट फोटो या ठिकाणी करायचा आहे आणि या ठिकाणी सेव्ह बटनावर क्लिक करायचंय। सेव्ह बटनावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचं प्रोफाईल अपडेट झालेलं दिसेल। तर अशा स्वरूपात तुम्हाला तुमचं प्रोफाईल अपडेट करून घेऊ शकतात। जर कुणाला काही अडचण असेल तर मला कमेंट बॉक्स मध्ये विचारायचे, जास्तीत जास्त प्रश्न विचारा। मागच्या वेळेस मला हा प्रश्न विचारला होता की सर आम्हाला प्रोफाईल आमचं अपडेट करायचंय, प्रोफाईल कसं चेक करायचंय, काय करायचंय, याच्यावर एक व्हिडिओ बनवा, म्हणून हा मी व्हिडिओ बनवला होता। आता बघा पुढचा एक मी व्हिडिओ असं बनवणार आहे की ज्याच्यामध्ये मी तुमचं आधार कार्ड हे बँकला लिंक आहे का नाही किंवा तुमचं या ठिकाणी ते मोबाईल नंबर लिंक आहे का नाही, तुमच्या आधार कार्डला कोणतं बँक
खातं जोडलेलं आहे आणि तुम्ही कोणतं या ठिकाणी दिलेलं आहे त्याच्यावर एक व्हिडिओ स्वरूपात बनवणार आहे. ते पण व्हिडिओ व्यवस्थित बघा म्हणजे तुम्हाला अपडेट पाहायला मिळेल. 17 तारखेला 18 तारखेला तुमच्या अकाउंटवर पैसे भेटणार आहेत. त्याच्यामुळे सर्वांनी लवकरात लवकर हे चेंजेस बदल करून घ्यायचे आहेत आणि तुम्हाला काही अडचणी असतील तर कमेंट बॉक्समध्ये मला विचारायचे आहेत. त्याच्यावर मी नक्कीच तुम्हाला मार्गदर्शन करणार आहे. चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करत, व्हिडिओ जर आवडत असतील तर लाईक करायचे आणि मित्रांना तुमच्या मैत्रिणींना शेअर करायचे. आपण इथेच थांबूया, पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.